पुणे में पर्यटन मंत्री शंभूराज देसाई ने साफ कहा कि अगर किसी को मतदान पर आपत्ति है तो वे चुनाव आयोग के पास जाए। बजट से पहले हुई बैठक में सातारा जिला के लिए 715 करोड़ रुपए की योजना प्रस्तुत की गई, जिसे अजित पवार ने स्वीकृति दी है। देसाई ने कहा कि अब 3 नेता मिलकर धन जुटाने के निर्णय लेंगे। राज्य की वित्तीय स्थिति मजबूत है। जो राज्याचा नियतव्यय अर्थसंकल्प येणार आहे ही नेहमीची प्रथा आणि परंपरा आहे की अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी तयार करण्यापूर्वी माननीय वित्तमंत्री महोदय प्रत्येक जिल्ह्यातनं जो आराखडा तयार केलेला आहे त्याचा रिव्ह्यू, त्याचा आढावा जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या समवेत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घेत असतात। सातारा जिल्ह्याचा आढावा मी पालकमंत्री म्हणून आमचे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी माननीय मकरंद आव्हाड, माननीय जयकुमार गोरे, माननीय शिवेंद्रराजे आणि माननीय महेश शिंदे साहेब आम्ही या ठिकाणी सादर केला। जिल्हाधिकाऱ्यांनी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी सादरीकरण केलं आणि साधारणतः आम्ही 750 कोटी रुपयाचा प्रस्तावित आराखडा सातारा जिल्ह्याकरता आज मागणी केलेली आहे। माननीय अजितदादांनी, वित्तमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी चांगली जी कामं आम्ही दाखवली केलेली त्याची प्रशंसा केली। विशेषतः स्मार्ट पीएससी, मॉडेल स्कूल, वळण बंधारे, साठवण बंधारे, पर्यटन विषयक कामं ह्या ज्या चांगल्या गोष्टी केल्यात आणि ज्या काही प्रपोज्ड आहेत, प्रस्तावित आहेत 25-26 करता त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी एवढंच सांगितलं की ते स्वतः आणि मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब आम्ही एकत्र बसू आणि कशा पद्धतीनं नियतव्यय द्यायचा उपलब्ध करून पुढच्या वर्षी करता त्याचा विचार करू एवढंच आम्हाला त्यांनी सांगितलं। तुम्ही जाऊ नका, तुम्ही आर्थिक पाहणी अहवाल बघा राज्याचा आर्थिक तुम्ही नियोजन बघा। आता शेवटी जेव्हा काही मोठ्या योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना असेल, नमो किसान सारखी योजना असेल किंवा आपण 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत मोफत विद्युत बिल असेल, या जेव्हा योजना लोकहिताच्या लोकांसाठीच राबवल्या ना, त्यामुळं थोडंसं जरी वित्तीय बोजा वाढला असला तरी तो वित्तीय बोजा पेलण्याची क्षमता महाराष्ट्र सरकारची आहे, महाराष्ट्र राज्याची आहे। रिसोर्सेस वाढवायचे सुद्धा प्रयत्न आमच्या सरकारकडनं सुरू आहेत। मग ज्या ज्या बाबी रिसोर्सेस वाढवण्यासाठी आहेत त्यामार्फत रिसोर्सेस वाढवायचे सुद्धा प्रयत्न, त्याची सुद्धा बैठक माननीय अजितदादांनी वित्तमंत्री विभाग स्वीकारल्या सगळ्या मंत्र्यांना बोलवून ज्या ज्या विभागांमधनं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये तिजोरीमध्ये आर्थिक भर पडणार आहे त्यावर सुद्धा फोकस केलेला आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा आमचं नियोजन सुरू आहे।